मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. काठमांडू ते बेस कॅम्प भाग 1. 1 एप्रिल 2006. सकाळी लवकरच मार्क आणि त्याचे सहकारी काठमांडूच्या विमानतळावर आले. संपूर्ण काठमांडू शहरच धुक्याच्या चादरीमध्ये लपेटून गेलं होतं. एअर चायना या कंपनीचं विमान ल्हासाला जाण्याच्या तयारीत होतं. धुक्यामुळे लुकला आणि एव्हरेस्ट दर्शन यांच्याकडे जाणारी विमानं उशिरा उडत होती. काही वेळाने एअर चायनाच्या विमानाने आकाशात झेप घेतली. थोड्याच मिनिटात विमान दाट धुक्याच्या थरावर आलं आणि दूरवर बर्फाळ पर्वत शिखरांची रांग दिसू लागली. खरोखरच सुंदरता आणि भव्यतेचं प्रदर्शन मांडल्यासारखी ती ग्रेट हिमालयन रेंजमधील महालंगूर रांग दिसत होती. मार्क खिडकीतून बाहेर बघताना भारावून गेला होता. तेवढ्यात त्याला ओळखीचं शिखर दिसलं. खिडकीच्या उजव्या बाजूला खाली बर्फाची जाड शाल अंगावर टाकलेलं शिखर होतं ते. अगदी टक्कल पडलेल्या माणसाच्या डोक्यासारखं. तेच ते चो ओयू. बरोबर 2 वर्षांपूर्वी मार्क त्या शिखरावर उभा होता. त्याच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न तिथेच पूर्ण झालं होतं. चो ओयू, चांगत्से, पुमोरी, खुंबुत्से, मकालू, लोत्से, नुप्से अशी ती एकाहून एक उंच, प्रचंड, महाप्रचंड हिमालयन पर्वत शिखरं बघताना विमानात बसून सुद्धा छातीत धडकी भरत होती. ढगांना भेदून निळाशार आकाशात आपली टोकदार नाकं खुपसत ती सर्वशक्तिमान ब्रह्मांडालाच आव्हान देत असावीत. आणि या सर्व भव्यदिव्य माया बाजारामध्ये कमीत कमी बर्फ असलेले, काळ्या तपकिरी रंगाच्या कातळाने रंगलेले अगदी टोकदार शिखर दिसत होतं. उंचीची परिसीमाच होती ती. त्रिकोणी शिखरावरील वाऱ्याचा वेग हा त्यावरील फडफडणाऱ्या हिमवाफांच्या वेगामुळे कळत होता. स्नो फ्ल्यूट हिमतुरा म्हणजे बर्फाची धूळ. विमानातून त्या महाराजाला बघताना भान हरपून जात होतं. मार्कने ते शिखर बघताक्षणीच ओळखलं. त्याच्या स्वप्नात सुद्धा कित्येक वर्ष तेच शिखर येत होतं. हो, तेच होतं माउंट एव्हरेस्ट, सागरमाथा उर्फ चोमोलुंगमा. काही मिनिटातच विमानाने हिमालय पार केला. एव्हरेस्ट, मकालू, चो ओयोची रांग दिसेनाशी झाली आणि मग दिसू लागला तो तिबेटच्या पठाराचा अथांग भूभाग. लाल तपकिरी रंगाची जमीन, निळाशार पाण्याच्या सर्पाकृती नद्या, पांढऱ्या शुभ्र कडा ल्यालेल्या डोंगर रांगा आणि हिरवी निळी सरोवरे. क्वचितच काही ठिकाणी घरे, रस्ते या मानवी अस्तित्वाच्या खुणा दिसत होत्या. आणि मार्कला जाणवत होतं हाच तो टिंगरी, शेगर शिगासचे मार्ग, की ज्या रस्त्याने त्यांना एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचायचं होतं. थोड्याच वेळात विमान ल्हासाच्या विमानतळावर उतरलं. ल्हासा जगातील एक सर्वात उंचीवरील राजधानीचं शहर. हजारो वर्षे जुनी परंपरा असलेल्या तिबेटची सांस्कृतिक गळचेपी केल्यानंतर सुद्धा केवळ बाह्य जगाच्या दबावामुळे चीनी राज्यकर्त्यांना पुरून उरलेलं शहर म्हणजे ल्हासा. जागतिक वारसा हक्काच्या युनेस्कोच्या यादीमध्ये असलेली अनेक ठिकाणं असलेलं शहर म्हणजे ल्हासा. तिबेटच्या अतिउंचीवरील थंड वाळवंटातील ओयासिस म्हणजे ल्हासा. गेल्या 10 वर्षांमध्ये चीनी साम्राज्याने संपूर्ण कायापालट केलेलं शहर म्हणजे ल्हासा. मार्क या शहरामध्ये 2 वर्षांपूर्वी सुद्धा आला होता. गेल्या 2 वर्षांमध्ये खूपच बदल झालेला जाणवत होता. मुख्य बदल होत होता तो रस्त्यामध्ये. विमानतळ मुख्य शहरापासून 90 किलोमीटर्स दूर आहे. शहरामध्ये पोहोचण्यासाठी 2 तास लागायचे, परंतु आता मात्र एका लांबलचक बोगद्यामुळे हे अंतर तब्बल 50 किलोमीटर्सनी कमी झालंय. मुख्य रस्ता चांगलाच रुंद, म्हणजे अगदी 8-8 गाड्या एका वेळी धावतील इतका आणि व्यवस्थित. मार्गदर्शक फलक लावलेले आहेत. 2001च्या जनगणनेनुसार ल्हासाची लोकसंख्या 10 लाखांच्या आसपास आहे. त्यामध्ये जास्त लामा लोक आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये चीनी, हान आणि हुआ जातीचे लोकसुद्धा आता तिबेटचे रहिवासी आहेत.
ल्हासामधील ऐतिहासिक पोटाला आणि नोरबुकान्स हे राजवाडे जागतिक वारसा हक्काच्या यादीमध्ये आहेतच. मार्कला हे सारं बघायचं होतं. मार्कचा मुक्काम या शहरामध्ये 5-6 दिवस होता. ल्हासाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 3500 मीटर्सपेक्षा जास्त आहे. समुद्र सपाटीच्या 30% वातावरणाचा दाब कमी होतो आणि त्यामुळे हवा विरळ होते. त्यामुळे प्राणवायूचं प्रमाणसुद्धा 70% इतकंच या उंचीवर असतं. विमानाने ल्हासाला जाणं आणि लगेचच बेस कॅम्पकडे जाणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं असतं. ल्हासा शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्क विंडो शॉपिंग करत होता. रस्ते खूपच प्रशस्त होते. वाहतुकीला सुद्धा शिस्त होती. दुकानं मोठी रुंद आणि गिर्यारोहण ट्रेकिंगच्या सामानाने तुडुंब भरलेली होती. फळफळावळ भाज्या यांनी बाजारपेठ भरलेली होती. तिबेटी हस्तकला, चित्रकला आणि शिल्पकला यांची प्रदर्शनं जागोजागी दिसत होती. छोट्या मोठ्या चायनीज वस्तूंचे सेल लावलेले होते. इलेक्ट्रॉनिक सामानाची रेलचेल होती. ल्हासाचं रेल्वे स्टेशन जगातील सर्वोच्च रेल्वे स्टेशन आहे. थेट बीजिंगपासून इथं रेल्वे आहे. अंतर आहे 3900 किलोमीटर्स. रोज 5 रेल्वे येतात आणि चीनच्या विविध भागांमध्ये परत जातात. प्राणवायूची कमतरता असल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना त्रास व्हायला नको म्हणून जास्त दाबाचा प्राणवायू डब्यामध्ये सोडतात. तसेच त्याचे मुखवटेसुद्धा प्रवाशांना दिले जातात. चीनी राज्यकर्त्यांच्या चिकाटीचं ही रेल्वे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. रस्त्यांवरून गाड्यांच्या बरोबरीने स्वयंचलित दुचाक्या आणि रिक्षा खूप दिसत होत्या. स्कूटर्स नव्हत्या, परंतु मोटरसायकली मात्र भरपूर आणि प्रत्येकीला विविध रंगी कापडांनी नटवलं होतं. मार्कला याचं खूप नवल वाटलं. रिक्षा आणि टॅक्सीसुद्धा कशा, तर एखादं छोटं ट्रॅक्टरचं इंजिन पुढं लावायचं आणि मागे ट्रॉली लावायची. त्या इंजिनाला लांब मोठं हँडल लावून मागे बसून चालवायचं. हीच टॅक्सी, हीच रिक्षा, हीच स्कूल बस आणि हीच शेती कामासाठी वापरायची गाडी. तिबेटच्या ग्रामीण भागामध्ये ही गाडी सगळीकडे वापरली जाते. खूपच सुटसुटीत आणि सहज जोडणी करता येईल अशी. मुळात ल्हासा हा शब्द तिबेटियन रासा या शब्दाचं रूपांतर आहे. रासा म्हणजे बकऱ्यांचं गाव. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेल्या या गावाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ब्रह्मपुत्रा नदीला इथं यारलुंग झांगबे असं नाव आहे. तिचीच एक उपनदी क्याचुई ही ल्हासा शहरामधून वाहते. सर्व बाजूंनी पर्वत शिखरांनी वेढलेल्या या शहरालगत माउंट गेफेल नावाचा डोंगर आहे. वातावरणाशी समरस होण्यासाठी पुष्कळ गिर्यारोहक आसपासचे ट्रेक्स करत असतात. नदीकाठी बार्ली आणि गव्हाचं पीक घेतलं जातं. शेती आणि पशुपालन हेच मुख्य परंपरागत व्यवसाय. पर्यटन आणि गिर्यारोहण हे नवं क्षेत्र येथील तरुणांना गेल्या काही दशकांमध्ये खुलं झालंय. तिबेटियन वैद्यकीय उपचार पद्धती आणि औषधं ही जगातील सर्वात जुनी आणि प्राचीन समजली जातात. पोटाला राजवाडा, जोखंग देवालय, सेटा मोनॅस्ट्री, झेफेंगचं देऊळ, डेम्पुग मोनेस्ट्री आणि नोरबुकान्स राजवाडा ही या शहरामधली प्रमुख ठिकाणं. पोटाला राजवाडा हा तर जगप्रसिद्ध आहे. दलाई लामांचं मुख्य निवासस्थान असलेलं हे ठिकाण 400 मीटर्स लांब आणि 350 मीटर्स रुंद आहे. 13 मजली बांधकाम असून 1000 पेक्षा जास्त खोल्या इथं आहेत. अवलोकितेश्वर यांचं मुख्य स्थान असलेल्या या राजवाड्यामध्ये 10,000 तीर्थ आहेत आणि तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त पुतळे आहेत. जागतिक वारसा हक्कांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेलं हे ठिकाण जगातील 7 आश्चर्यांमध्ये गणलं जातं बरं का. 1959 साली 14वे दलाई लामा येथूनच चिनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी भारतात निघून आले. ते आजपर्यंत तिथंच आहेत. थोडक्यात काय की ल्हासा हे आता आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकत असलेलं शहर असून दरवर्षी मोसमामध्ये सुमारे 8 लाखांपेक्षा जास्त प्रवासी इथं भेट देतात. वास्तू संरक्षणाच्या दृष्टीने सरकारने पोटाला राजवाड्यासारख्या ठिकाणांना
दररोज फक्त 1600 लोकांनाच प्रवेश देण्याचं बंधन घातलेलं आहे. मार्कने हे सारं वाचलं होतं. त्याला ल्हासा शहर बघायचं होतं. तेथील विरळ हवामानाशी समरस होण्याच्या दृष्टीने काही जवळच्या उंच ठिकाणांवर चढायचं होतं, परंतु एका वेगळ्याच समस्येला त्याला तोंड द्यावं लागलं. दुर्दैवाने ल्हासामध्ये पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि ताप यांचा त्रास सुरू झाला. याला ट्रॅव्हलर्स डायरिया असं म्हणतात. अनोळखी प्रदेशात आल्यावर आपण खात असलेलं अन्न आणि प्यायचं पाणी हे आपल्या शरीराला योग्य ठरेलच याची खात्री नसते. नेपाळ, तिबेटसारख्या प्रदेशामध्ये तर अस्वच्छता आणि शुद्ध पाण्याच्या कमतरतेमुळे पुष्कळ जंतू पोटात जाऊ शकतात आणि त्यामुळे अमिबिक किंवा बॅक्टेरियल डिसेंट्री लागू शकते. पुष्कळ वेळा हिमालयाच्या भूभागामध्ये अभ्रखासारखे जड क्षार खूप असतात. ते आपल्या शरीरात पचवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सुद्धा जुलाब लागू शकतात. मार्क स्वतः खूप वैतागला होता. औषधं घेतली पण त्याचे 3 दिवस त्यात गेले. पण पुढील 1.5 महिन्याच्या मोहिमेमधील एक फार मोठा धडा मार्कला मोहिमेच्या सुरुवातीलाच मिळाला हे नशीब. पाणी भरपूर पिणे आणि गरजेपुरत्या गोळ्या खाणे हाच त्यावरचा उपाय आहे. काहीही खाण्याच्या अगोदर हात आणि ताटवाटी स्वच्छ धुणे. शक्यतो खायच्या पदार्थांबाबत जास्तीत जास्त जागरूक राहणे हाच प्रतिबंधात्मक सर्वोत्तम उपाय आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम ठेवणं आणि जादा कॅलरीज पुरवणारा आहार घेत राहणं हे मार्कने सुरू ठेवलं. परंतु पुष्कळ उदाहरणं अशी आहेत की निव्वळ याच आजारामुळे गिर्यारोहकांना मोहिमा अर्धवट सोडाव्या लागल्या आहेत. ल्हासा येथील वास्तव्यामध्ये मार्कला एका गोष्टीचं समाधान वाटत होतं, ते म्हणजे त्याच्या पायमोज्यांचं. दोन्ही पायांचे कापलेले खुंट म्हणजे स्टम्प्स हे अर्थातच नाजूक त्वचेचे असतात. दुखापतीला आणि थंड हवेला सरावलेले नसतात. आपल्या तळपायाची त्वचा ज्याप्रमाणे जाड असते तितके हे खुंट चालताना दाब घेण्यायोग्य नसतात. त्यामुळे कृत्रिम पायाचं सॉकेट म्हणजे साचा सांधा तिथं बसताना त्यांना या त्वचेचा स्पर्श होऊन चालत नाही. घर्षण झालं की जखमा होतात आणि या जखमा सहजासहजी भरून येत नाहीत. त्यांच्यावर एकापेक्षा जास्त मोज्यांची आवरणं घालावी लागतात. मार्ककडे डर्मासिलचे सिलिकॉनचे धागे विणलेले घट्ट मोजे होते. त्यांच्या 3 जोड्या होत्या. दोन्ही पायांच्या खुंटांना त्या बरोबर बसवायच्या. या थंड हवामानामध्ये रोजच्या रोज अंघोळ करणं तर शक्य नसतं. त्याप्रमाणे कपडेसुद्धा रोज धुता येत नाहीत आणि धुतले तर वाळत नाहीत. आणि मार्कसाठी अत्यंत महत्त्वाचे होते ते पायांचे खुंट. त्यांची निगा योग्य राखली गेली नाही तर कल्पनाही करू शकत नाही काय होईल ते. डर्मासिलचे ते 3 मोजे मार्कला साधारणपणे 2 महिने पुरू शकणार होते. रोज रात्री तो मोजे काढायचा, उलटे करायचा, कोरडे करून त्यावर जंतुनाशक पावडर मारायचा. घामाने ओले पडलेले ते मोजे तसेच वाळवले तर त्यावर नक्कीच बुरशी वाढते आणि मग तीच बाधा त्या पायांच्या खुंटांना होऊ शकते, ही भीती होती. संपूर्ण शरीराचं वजन त्याच माध्यमातून कृत्रिम पायांवर तोललं जात होतं. प्रत्यक्ष स्पर्शसुद्धा चालताना घर्षण निर्माण करू शकतो. त्यामुळे ते टाळण्यासाठी कृत्रिम पायांचं सॉकेटसुद्धा गुडघ्याभोवती घट्ट बसणारं होतं आणि पायांचे खुंट त्याच्या आत अधांतरी राहत होते. मार्कने स्वतः लक्ष घालून व्हेटिव्हकडून ते पाय करून घेतले होते. कार्बनच्या शाफ्टमुळे तसंच त्यांचं वजन पण कमी होतं. पाय पाऊल टाकताना हलके वाटायचे आणि तळपायांना क्रॅम्पॉन्स लावण्यासाठी जागा करण्यात आली होती. मार्क चोओयू मोहिमेच्या वेळी इथं आला होताच. 2 वर्षापूर्वींचीच गोष्ट होती ती. परंतु आता यावेळी त्याची गाठ प्रत्यक्ष माउंट एव्हरेस्टची होती. चोओयूपेक्षा सुमारे 650 मीटर्सनी उंच आणि त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक तीव्र चढण असलेलं ते शिखर. शेर्पा लोक मुळातच धार्मिक. निसर्गाच्या लहरीपणाला सुद्धा त्याच धार्मिकतेने समजावून घेणारे. त्यामुळे लाल, हिरव्या, पिवळ्या पताका लावणं, मोनॅस्ट्रीजमध्ये जाऊन प्रार्थना करणं या गोष्टी नित्याच्याच.
कोणत्याही मोहिमेला निघायच्या अगोदर मठामध्ये जायचं आणि मुख्य लामांचे आशीर्वाद घ्यायचे. आपली गिर्यारोहणाची साधनं, त्यामध्ये अगदी हिमकुऱ्हाडीपासून ते दोर, क्रॅम्पॉन्स, काठ्या, शिड्या अशा सर्व गोष्टींची पूजा करायची, धर्मगुरूंचे आशीर्वाद घ्यायचे, हे नित्याचंच असतं. शिवाय त्यांची ही सुद्धा अपेक्षा असते की या सर्व पूजा अर्चा आपल्याबरोबरच्या इतर गिर्यारोहकांनी सुद्धा कराव्यात. मग ते इतर धर्माचे का असेनात. आणि खरोखरच इतर धर्मीय गिर्यारोहकसुद्धा शेर्पांच्या या श्रद्धेला, त्या हिमालयाच्या रौद्ररूपाला वंदन करण्यासाठी आणि स्वतःच्या जीवाला जपण्यासाठी या पूजाविधींमध्ये सामील होतात. अगदी चालताना वाटेत मधोमध मणिशिला किंवा मणिमाला आल्या तर त्यांना उजव्या हातालाच ठेवून पुढं जायचं असतं. हा सुद्धा इथला अलिखित नियम आहे. मार्कने त्याच्या इतर सर्व साहित्याच्या जोडीला त्याच्या कृत्रिम पायांच्या जोडीची सुद्धा पूजा केली. 5 एप्रिलची सायंकाळ त्याने संपूर्णपणे एकट्याने अंतर्मुख होत पोटाला राजवाड्यामध्ये घालवली. भूतकाळामध्ये रमणारं त्याचं मन नव्हतं खरं तर, तरीसुद्धा त्याला पुन्हा एकदा माउंट कुकची मोहीम आठवली, पायांवरील आघात आठवला. पाय कापल्यानंतर पहिल्यांदाच त्या अर्ध्या पायांचं दृश्य बघितलेलं आठवलं आणि त्यावेळी ढसाढसा रडलेला मार्क त्याला आठवला. त्याच्या नजरेसमोर धूसर झालेली स्वप्न आठवली आणि आता या प्रत्यक्ष मोहिमेच्या पूर्वसंध्येला अश्रूंमुळे डबडबलेल्या डोळ्यांपुढे पुन्हा तीच स्वप्न प्रत्यक्षात येत असलेली त्याला दिसू लागली. तो परत हॉटेलवर आला. सामानाची आवराआवर केली. आता उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघायचं होतं, एव्हरेस्ट पायथा. धन्यवाद. यापुढील कथा वाचूया पुढच्या भागामध्ये.